तर आजपासून आपण मुंबई देवी दर्शन करणार आहोत। तर आपण पहिलं जाणार आहोत घाटकोपरची देवी दर्शनाला आणि नाही ते 9 दिवस आहे ना रामलीला असते। खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। अक्षरशः अक्कलकोट इथे पूर्ण साकारण्यात आले। डेकोरेशन तर खूप सुंदर होतं, मजा आली। इथं बघू शकता खूप सुंदर असं प्रवेशद्वार बनवलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आजपासून आपण मुंबई देवी दर्शन करणार आहोत। तर आपण पहिलं जाणार आहोत घाटकोपरची देवी दर्शनाला आणि घाटकोपरमध्ये खूप प्रसिद्ध देवी मंडळ आहे, ते आपण पहिले श्रेयसला जाणार आहोत। श्रेयस या भागातील जेवढे पण देवींचं दर्शन आहे आपण करणार आहोत। त्यानंतर जाणार भटवाडीनंतर आपण जाणार आहोत असलपा साईडला आणि खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत देवींच्या। तर चला आता आपण सुरुवात करूया आजच्या देवी दर्शनाला। तर पहिलं जाणार आहोत आपण घाटकोपरची आई सप्तशृंगी, तिचं दर्शन घेणार आहोत। तर चला मग आजच्या देवी दर्शनाला सुरुवात करूया। बोला जय भवानी, जय अंबे, महाते की जय। चला आता फायनली आता आपण आलो पहिलं देवीचं दर्शन घ्यायला, घाटकोपरची आई सप्तशृंगी। चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। मित्रांनो आता आपण घाटकोपरच्या आई भवानीचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि घाटकोपरच्या सप्तशृंगीचं पण दर्शन घेतलेलं आहे। 2 देवींचं दर्शन झालेलं आहे। आता आपण इकडनं जाऊया ब्रासवाडीची आई माऊली, तिचं दर्शन घेऊया। चला मित्रांनो आता आपण पोचलो आहे ब्रासवाडीमध्ये। ब्रासवाडीच्या आई माऊलीचं दर्शन घेऊया। चला पुढे जाऊया। तर जर संध्याकाळी तुम्ही आलात ना, इथे 9 दिवस आहे ना रामलीला असते, खूप छान नाटक असतं। तुम्ही इथं आलात तर नक्की या। श्रेयसला उतरून डायरेक्ट इकडे यायचं। घाटकोपर स्टेशनवरून श्रेयस मारायची रिक्षा, डायरेक्ट इकडे यायचं।
श्रेयसला आणि ब्रासवाडी बोलायचं. चला चला आता आपण आलो आहे फायनली गावदेवीच्या इथे. तर चला आता आपण आलो आहे गावदेवी मंदिर, म्हणजे आजच्या घाटकोपरच्या आहे गावदेवीचं दर्शन घ्यायला. चला चला फायनली आता मित्रांनो आपण 4 देवींचं दर्शन घेतलेलं आहे. आपण पहिलं देवीचं दर्शन घेतलं होतं घाटकोपरची आई सप्तशृंगी, त्याच्यानंतर मग घाटकोपरची आई भवानी, त्याच्यानंतर ब्रासवाडीची आई माऊली आणि त्याच्यानंतर घाटकोपरची आई गावदेवी माता. ह्या 4 देवींचं दर्शन घेतलेलं आहे. जर इकडं तुम्हाला यायचं असेल तर मी डायरेक्ट लोकेशन सांगितलं नाही, डायरेक्ट दर्शन चालू केलं होतं. जर तुम्हाला तिकडे यायचं असेल ते घाटकोपर स्टेशनवरून वेस्टवरून श्रेयस बोला, आणि श्रेयस बोलल्याच्या नंतर 12 रुपये शेअरिंग आहे. आणि तिकडं उतरून तुम्ही भाजी मंडप बोललं ना तर तुम्हाला सरळ जाऊन भाजी मंडप बोललं की एक गल्ली लागेल, त्या गल्लीमध्येच घाटकोपरची आई सप्तशृंगी बसते. आणि पुढे गेलात तर तुम्हाला श्रेयसच्या इकडनं डायरेक्ट गावदेवी बोला तर तिकडे तुम्हाला 3 देव्या भेटतील. तर चला आता आपण चाललो आहे भटवाडीमध्ये. आता भटवाडीमध्ये पोचल्यावर भेटूया. चला. सो फायनली आता आपण भटवाडीत पोचलेलो आहे. आणि आता भटवाडीत पोचल्याच्या नंतर इथे नवनिर्माण उत्सव मंडळ आहे आणि इथे बसते भटवाडीची माऊली. तर सुंदर असा प्रवेशद्वार केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण आतमध्ये जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ. चला. तर मित्रांनो आपण आता भटवाडीच्या माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण इथून जाऊया पुढे एक देवी बसते. आता इथून लाईनीशीर देवी आहेत. तुम्हाला भटवाडीत एकदा एंट्री केली ना तुम्हाला सर्व लाईनीशीर देव्या भेटतील आणि खूप सुंदर सुंदर देव आहेत इकडे आणि खूप सुंदर देवींचं तुम्हाला दर्शन होईल. चला आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण आलो ओम साई श्रद्धा मित्र मंडळ भटवाडीची कुलस्वामिनी. तर चला इथे सुंदर असा प्रवेशद्वार बांधलेला आहे आणि आता आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊ. चला. तर आता आपण आलो आहे भटवाडी हिलची आई अंबाबाई तिच्या प्रवेशद्वार जवळ. चला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊ.
ह्या रस्त्याने आपण सरळ आल्याच्या नंतर आहे ना, आता आपण भटवाडीची आई अंबाबाई पाहिली आणि त्याच्यानंतर आता समोर आल्याच्या नंतर भटवाडीची आई भवानी इथे बसते आणि सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेला आहे. न्यू भटवाडी क्रीडा मंडळ नवरात्रोत्सव मंडळ इथे गणपती पण बसतो आणि देवी आता बसलेली आहे भटवाडीची आई भवानी. चला आता आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला. तर आता आपण आहे ना भटवाडीच्या आई भवानीचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत भटवाडीची आई महाकाली, म्हणजे आता घाटकोपरची आई महाकालीचं दर्शन घ्यायला. चला भेटूया तिकडे. तर आता आपण आलोय माता महाकाली सेवा मंडळ संचलित अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. हर हर महादेव. वरती तुम्हाला दिसत असेल महादेवाची सुंदर अशी प्रतिमा आणि घाटकोपरची आई महाकाली इथे बसते आणि इथेच खूप मोठी महाराष्ट्रातील काल रात्र होते. तर आता आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला. वरती तुम्ही बघू शकता त्रिशूळ आहे आणि आई महाकालीचा फोटो लावलेला आहे आणि सुंदर असा प्रवेशद्वार आहे. चला आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. माता महाकाली सेवा मंडळ. आता आपण पोचलेलो आहे मंडळामध्ये आणि इथे तुम्हाला दिसतोय पूर्ण खाली खाली, पण ज्या दिवशी काल रात्र असते ना त्या दिवशी तर उभा राहायला जागा नसते. खरंच खूप गर्दी असते. चला आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला पुढे जाऊया. सुंदर असं माता महाकाली मंदिर, इथे आपण देवीचं दर्शन घेऊया पहिलं. महादेवाचा अवतार आहे या आज. तर चला आता आपण घाटकोपरची आई महाकाली हिचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया पुढे. बघू पुढे आता आपल्याला कुठे देवी भेटते. आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. पूर्ण खाली असतं दुपारच्या वेळी, संध्याकाळी आलात तर खूप गर्दी भेटेल. तर चला आता पुढे.
भटवाडीची आई जगदंबा तिचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता सुंदर असा प्रवेशद्वार केलेला आहे, आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. यंदा तुम्ही बघू शकता इथं स्वामी समर्थांचं मठ बांधलेलं आहे आणि आता आपल्याला तिथं दर्शन घ्यायचं, आतमध्ये जाऊन देवींचं दर्शन घ्यायचं. चला. भटवाडीची आई जगदंबा बघा, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. यावर्षी श्री स्वामींचं मठ पूर्ण साकारलेलं आहे. तुम्ही समोर बघू शकता 2 हरण आहेत आणि आतमध्ये स्वामींच्या रूपात देवी माता आहे आणि पाठी आपले दत्त गुरु महाराज आणि खूप सुंदर असं मठ बनवलेलं आहे स्वामी समर्थांचं अक्कलकोट. आणि चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया, पाहूया देवींचं आतमध्ये दर्शन घेऊया. चला. तर तुम्ही आता इथं बघू शकता की स्वामींच्या रूपात देवी इथे प्रकट झालेली आहे आणि इथे बघा पाठी श्री दत्त महाराज आणि भटवाडीची आई जगदंबा. यंदाचं स्वामींचं मठ इथे साकारण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे एक मेसेज दिला आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ माझी आई मजला टाव द्यावा पायी. खूप सुंदर अशी देवी. इथे स्वामींचा फोटो आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. भटवाडीची आई जगदंबा. तुम्ही बघू शकता इथे आपले नंदी महाराज आणि इथे स्वामींच्या रूपात आई देवी माता आणि इथे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींची मूर्ती. आता आपण ज्या देवीचं दर्शन घेतलं ती होती घाटकोपरची आई जगदंबा आणि इथे स्वामी समर्थांचं मठ अक्षरशः अक्कलकोट इथे पूर्ण साकारण्यात आलेले. डेकोरेशन तर खूप सुंदर होतं, मजा आली. आता चला पुढच्या देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे भटवाडीची राजमाता पाहण्यासाठी. भटवाडीची राजमाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भटवाडीची राजमाता. तर इथं सुंदर असा प्रवेशद्वार आहे आणि चला आतमध्ये जाऊया आणि भटवाडीच्या राजमाताचं दर्शन घेऊया. समोरच राजमाता आहे, तुम्ही बघू शकता. चला. भटवाडीची राजमाता आणि समोर राजमाता. चला जवळ जाऊन दर्शन घेऊया. सो आता आपण भटवाडीची राजमाताचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता भटवाडीची माता याचं दर्शन घेणार आहे. नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ वर्षे 61वे. आणि चला आता आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. भटवाडीची माता.
आहे ना भटवाडीची राजमाता आणि भटवाडीची माता या दोन देवींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे पुढे असलपा साईडला. आणि असलपा साईडला जाताना रस्त्यात दोन देव आहेत की तुम्हाला आता दाखवतो मी. आणि कमेंटमध्ये जय भवानी जय अंबे लिहायला विसरू नका. तुम्हाला देवी दर्शन कसं वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता आपण जाऊया पुढे. इथं बघू शकता खूप सुंदर असं प्रवेशद्वार बनवलेलं आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब काजू पाड्याची आई भवानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं साकारलेलं आहे. संत नामदेव महाद्वार. तर खूप सुंदर असं इथे प्रवेशद्वार साकारलेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. खूप सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे. आणि आतमध्ये आता आपण जाऊया देवी आईचं दर्शन घेऊया. आपण इथं खूप वर्षापासून येतो आहे, दरवर्षी इथं येत असतो आणि खूप सुंदर आणि देवी असते आतमध्ये. चला. इकडूनच आलो. काजूपाड्याची आई भवानीचं दर्शन घेतल्याच्या नंतर सरळ पुढे यायचं. पुढं आल्याच्या नंतर अभिषेक मित्र मंडळ आहे. आता त्याचा प्रवेश जर तुम्हाला दिसत असेल समोर लालबागच्या राजा छोटीशी प्रतिमा आहे, म्हणजे लालबागच्या राजा प्रति लालबागचा राजा. आणि खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे. घाटकोपरच्या आंबे माऊलीचा प्रवेशद्वार आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि घाटकोपरच्या आंबे माऊलीचं दर्शन घेऊया. चला. तर आता आपलं भटवाडीमधलं सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे असलपाला. आणि असलपामध्ये आपण प्रत्येक देवीचं दर्शन घेणार आहोत. काय तुझं नाव? मी तुमचा बिग फॅन आहे दादा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोला जय भवानी जय शिवाजी. चल बाय दादा. बाय. हो नक्की नक्की. चला. तर आपण आता आलो आहे A1 मित्र मंडळात. तर बघूया देवीचं दर्शन घेऊया. खूप मस्त देवी आहे असलपामध्ये पहिलं मंडळ A1 मित्र मंडळ, सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ, घाटकोपरची आंबे माता, तिथं आपण दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. तर आपण आता असलपामध्ये आलेलो आहे. असलमध्ये आल्याच्या नंतर घाटकोपरची आंबे माताचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता झोकाळावर बसलेली देवी आहे. खूप सुंदर आणि आणि इथे समोर तुम्हाला दिसत असेल पूजा मूर्ती, देवीची पूजा मूर्ती आहे समोर. आणि मागे घाटकोपरची आंबे माता.
दर्शनाला पण सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आमच्यासाठी येतात ते थोड्या वेळापूर्वी बघितलं तर कडक ऊन होतं, इकडे बघा ढगच नाही, भरूनात पाऊस पडतोय. आपण आलोय नवदुर्गा मित्रमंडळ असलपाची आई भवानी. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. नवदुर्गा मित्रमंडळ असलपाची आई भवानी. तर मित्रांनो, आता आपण असलपाच्या आई भवानीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला असलपाची माता राणी भेटेल पुढे, तर तिथं आता आपण दर्शन घेतो. खूप सुंदर देवी आहे आणि आपण आगमन पण सोहळा कव्हर केला होता. नवरात्रीचं पहिलंच आगमन आपण कव्हर केलं होतं असलपाच्या माता राणीचं. तर चला आता आपण तिथं दर्शन घेणार आहोत, प्रत्यक्ष मंडपात जाऊन. चला, असलपाची आई भवानीचं दर्शन घेतल्याच्या नंतर थोडंसं पुढं चालत यायचं. असलपा मेट्रो स्थानक आहे आणि इथं बघा असलपाची माता राणीचा बॅनर लागलेला आहे. आता आपल्याला सरळ पुढं जायचं आहे आणि पुढं गेलं की आपल्याला लेफ्ट साईडलाच मोठा असलपाच्या माता राणीचा प्रवेशद्वार दिसेल. तर चला आपण आता पुढे जाऊया. आणि हा रोड जो आहे ना, तो अंधेरी साईडला जातो. आणि तुम्ही इथं बघू शकता खूप सुंदर असा प्रवेशद्वार बांधलेला आहे, शिवशक्ती मित्रमंडळ असलपाची माता राणी. तर बघू शकता इतका मोठा प्रवेशद्वार बांधलेला आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. समोर मंडप आहे, शिवशक्ती मित्रमंडळ असलपाची माता राणी. चला आतमध्ये जाऊया. चला मित्रांनो, फायनली आपण आता सर्व देवींचं दर्शन घेतलेलं आहे. आणि तुम्हाला घाटकोपर देवी दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आज तिसरा दिवस होता. आपण आजपासून मुंबई देवी दर्शनाला सुरुवात केलेली आहे. काल थोडा रेट केला. पहिल्या दिवशी आपण तुम्हाला माहिती आहे की दिघे साहेबांच्या देवीचं आगमन सोहळा कव्हर केला होता. आणि आता उद्या दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत देवी दर्शनाला. आणि तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय अंबे.